नमस्कार मित्रांनो. चक्रवाढ व्याज हे जे चॅप्टर आहे ते सगळ्यात टफ मानलं जातं असं विद्यार्थ्यांना वाटतं, की या चॅप्टरवर जर प्रश्न आला तर वेळ न घालवता आपण प्रश्न स्किप करतो. पण मित्रांनो, तुम्ही जर आजचं सेशन शेवटपर्यंत बघितलं तर नक्कीच तुम्हाला चक्रवाढ व्याजचं कधीच अ, अडचण येणार नाही. यावर आलेल्या उदाहरणावर एक्झाममध्ये तुम्हाला कधीच अडचण येणार नाही बघा. कारण की आपण काय करणार आहोत, प्रत्येक फॉर्म्युल्यानुसार, सूत्रानुसार जे काही प्रश्न बनतात एक्झाम रिलेटेड, ते क्वेश्चन आपण इथे घेणार आहोत आणि प्रत्येक फॉर्म्युला हा कसा वापरायचा आणि कसा क्वेश्चन रेडी करायचा, हे आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या या चॅनलला पुन्हा एकदा मनापासून स्वागत. विराट अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पण चक्रवाढ व्याज यावर काय-काय प्रश्न बनतात आणि फॉर्म्युले कसे असतात ते आपण इथे बघणार आहोत. तर बघा, सुरुवातीला चक्रवाढ व्याजाचं जे सिंपल सूत्र आहे ते काय आहे? रास वजा मुद्दल. आणि याच्यामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये आधी रास बघायची असते. तर रास बघा काय असते? रास बरोबर काय असतं? मुद्दल गुणिले ब्रॅकेटमध्ये 1 अधिक दर छेदात 100 ला मुदत दिलेली असते. म्हणजे काय असतं? त्याची पॉवर मुदत म्हणजे का दिलेली आहे? समय म्हणजे वेळ दिलेली आहे बघा इथे. मुदत म्हणजे काय, इथे तुम्ही वेळ करू शकता, की जे काही उदाहरणामध्ये दिलेलं असतं ते मुदत म्हणजे काय, वेळ आहे. इथे तुम्हाला उदाहरणात मुद्दल दिलेलं राहील, वेळ दिलेला राहील, दर दिलेला राहील आणि रास काढायची असेल, तर काही उदाहरणामध्ये तुम्हाला रास दिलेली असेल, पण मुद्दल दिलेली नसेल. ठीक आहे. तरीसुद्धा या उदाहरणाचा तुम्ही वापर करू शकता. जर तुम्हाला रास दिलेली आहे, इथे रास दिलेली आहे, तर तुम्हाला एक तिसरं अजून एक फॉर्म्युला तुम्हाला इथे बघता येईल. तो आहे रास बरोबर मुद्दल ब्रॅकेटमध्ये 1 अधिक दर छेदात 100 पॉवर मुदत. आता ही मुदत म्हणजे काय, वेळ असणार हे लक्षात ठेवायचं आहे. त्याला वजा 1 का दिलेलं आहे? तर हे जे सूत्र आहे त्यांचा वापर कसा-कसा समोर करायचा आहे हे तुम्हाला उदाहरणात कळेल. तर सुरुवातीला या फॉर्म्युल्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला या फॉर्म्युल्याला कसं वापरता येईल हे आपण समोर बघणार आहोत मित्रांनो. तर बघा, साधं उदाहरण घेतोय आपण, एक्झाम्पल घेतोय. जसजसे 10% दराने ₹8,000 मुद्दलाचे 3 वर्ष मुदतीचे चक्रवाढ व्याज किती असेल हे काढायचं आहे. तर मित्रांनो, इथे काय दिलंय तुम्हाला? दर दिलाय. ठीक आहे. काय दिलाय? दर. किती येतो? 10%. मुद्दल दिली आहे. ठीक आहे. मुद्दल दिली आहे 8,000 आणि मुदत किती दिली आहे? म्हणजे वेळ किती दिलाय? तर 3 वर्ष. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय आपला? तर फॉर्म्युला आपण इथे बघितला. चक्रवाढ व्याजाचा आधी काय काढावा लागेल? रास काढावा लागेल. ठीक आहे. तर रासचा इथे आपण या फॉर्म्युल्याचा वापर करू हे काही सोडवणार आहोत. तर काय फॉर्म्युला आपला? रास बरोबर अधिक दर भागिले 100 इथे काय, मुदत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये या दिलेल्या किमती टाका. काय मुद्दल दिली 8,000 गुणिले ब्रॅकेटमध्ये 1 अधिक दर दिलाय 10% भागिले 100 आणि मुदत दिली 3 वर्ष. बघा, असं हे उदाहरण आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. सुरुवातीला आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आपण बॉडोमासनुसार. ब्रॅकेटमध्ये बघा, 10 एक 10, 10 100. इथे आपण 10चा भाग देऊन घेतला. ठीक आहे. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह कसा होणार? कारण इथे 1 अधिक दिलेला आहे. तर याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, जेणेकरून तिथे पूर्णांक संख्या मिळेल आपल्याला. तर ते काय येणार आहे? 8,000 गुणिले 10 गुणिले 1 अधिक 1, कारण की इथे 1 उरलाय. ठीक आहे. तर काय येणार तिथे? 11 हे 10, 10 एक 10 अधिक 1 11. त्याची पॉवर किती आहे? 3 दिलेली आहे. तर इथे बघा, आता हे गणित सिंपल झालेलं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? एक तर यांचा क्यूब काढा. क्यूब माहीत नसेल त्याला असंच ठेवा. काय करता येईल याला? 8,000 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11.
ठीक आहे. इथे तुम्ही 10 गुणिले 10 घेऊ शकता. आता बघा इथे 0 0 0 कटतील, इथे राहतील काय 8. 8 गुणिले तुम्हाला हे करायचंय. तर काय येईल पूर्ण गुणाकार? एक केलं 88 आणि 11 गुणिले 11 येतो 121. ठीक आहे. याचा गुणाकार करून घ्या. तर कसा करणार? करून दाखवतो. 8 1 8, 8 2 16. चला 8 1 8 आणि 9 0. डबल ही संख्या येणार आहे. 8 7 14, 10 16 आणि 10. 10,648 ही तुमची रास. ठीक आहे. चक्रवाढ व्याज सूत्र काय होतं चक्रवाढ व्याजाचं? कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर काय होतं? रास वजा मुद्दल. रास किती आली? 10,648. मुद्दल किती? 8,000. यांची वजाबाकी केली तर ती येईल 2,648. ठीक आहे. हे झालं तुमचं आन्सर. इथेच कधी तुमचं फिनिश झालेलं होतं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म्युल्याचा वापर करून कॅल्क्युलेशन करायचे. तर मित्रांनो, कॅल्क्युलेशन स्पीड असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला सिम्प्लिफिकेशनचे जेवढे काही प्रश्न आहेत ते सोडवणं महत्त्वाचे आहेत. तर नक्की गुणाकार, भागाकार हे सतत त्याची प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला स्पीड मिळेल मित्रांनो. ठीक आहे. असंच एक उदाहरण समोर आहे, पण ते आपण 6माही घेणार आहे. आता बघा 6माही सुद्धा उदाहरणं पडतात. तेच आपण व्हॅल्यू त्याच ठेवल्यात, फक्त तिथं वर्ष कमी केले. तर बघा 6माहीचं उदाहरण कसं घेता येईल. तर जेव्हा 6माही तुम्ही घेता, तर 6माहीचं लक्षात ठेवा, जेव्हा 6माही तुम्हाला प्रश्नात दिलेला आहे, तर ते तुम्हाला दर हा लहान करून घ्यावा लागेल किंवा त्याला जो दर दिला आहे, तर दर भागीला 2 करून तुम्हाला 6माही किती दर पडेल हे आधी काढून घ्यावं लागेल. तर दर किती इथे 10 आहे. 10/2 केल्यावर तुम्हाला इथे दर किती मिळणार आहे? 5%. ठीक आहे. आता एका वर्षाची 6माही जर केली तुम्ही, तर किती होणार आहे? तर ते 2 वेळा होणार आहे. 2 वेळा तुम्ही जर केलं तर ते 1 वर्ष भरतं. एका वर्षात म्हणजे किती 6माही असतात? तर 2 असतात. तेच जर तुम्हाला 4 महिन्यांच्या चक्रवाढ व्याजाने दिलेले असते, तर किती झाले असते? 3 झाले असते. कारण की एका 12 तुम्हाला 4 केलं तर तुम्हाला ते 3 पिरियड बनले असते. म्हणजे इथं काय करावं लागलं असतं तुम्हाला 10/3 करून तुम्हाला इंटरेस्ट शोधावा लागला असता. पण इथे तुम्हाला मॅक्सिमम 6माहीच विचारतात. जेणेकरून तुम्हाला म्हणजे वेळेच्या आत ते गणित झालेले पाहिजे. जास्त टफ क्वेश्चन तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टवर येत नाहीत. ठीक आहे. तर बघा आता जर 6माही काढायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? फॉर्म्युला तोच आहे. रासचा आपला मुद्दल गुणिले 1/1 प्लस दर भागीला 100, दरचे 100 आणि इथं काय येणार आहे? मुदत येणार आहे. मुद्दल किती दिली इथे? 8,000 दिलेली आहे. अधिक 1 दर दिलाय 10%. सॉरी, दर तुम्हाला इथे 6माही घ्यायचा आहे. तो किती आहे? 5%. ठीक आहे. बाकीला 100 आणि तिथे मुदत आपल्याला इथे 1 वर्ष दिली आहे. पण आपल्याला 6माहीमध्ये ती मुदत 2 टाइम्स होणार आहे. ठीक आहे. 2 म्हणून इथे 2 येणार आहे. इथं 1 नाही येणार. कारण की आपल्याला 6माही काढायचं आहे. म्हणजे 2 वेळा होणार आहे. ठीक आहे. तर बघा काय येणार कॅल्क्युलेशन, याची कॅल्क्युलेशन करून घ्या. 5चा भाग जातो. 5 1 5, 5 2 10 म्हणजे 20चा भाग जाईल. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार? 20 1 20 आणि अधिक 1 21 म्हणजे काय येणार? 21 छेदात 20 पॉवर 2. ठीक आहे. आता याला सिंपल करून घ्या. सिंपल करण्यासाठी काय करणार आपण याला 2 वेळा लिहून घेऊ. या परत लिहून 21 गुणिले 21 भागीला इथं 20 गुणिले 20. ठीक आहे. नाही 0 कट करा. आता इथे 2 आहे. 2 वेळा 2 इथे येणार आहे 4 येणार. 4 ने भाग सरळ जातो याला. 4 2 8 म्हणजे इथं 20 येते. म्हणजे वरती किती आहे? 20 गुणिले 21 गुणिले 21.
21चा स्क्वेअर माहिती तुम्हाला, तो येतो 441 आणि याची डबल केले तुम्हाला तर किती येणार ते, उत्तर काय येईल 8820. हे 6 माहीचं. हे कळालं मित्रांनो. आता हे जर तुम्हाला इथे 3 वर्षाची मुदत आहे, इथंच फरक काय असेल, इथं जर 2 वर्षाची असेल तर तुम्हाला इथं मुदत ती जी आहे ते 2 वर्ष घ्यावं लागेल. पण 6 जर 2 वर्षाची विचारले असतील तर मुदत तुम्हाला इथे किती होईल, 4 होईल. तर लक्षात घ्या मित्रांनो, 6 आणि 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त आलेली जी उदाहरणं आहेत त्यांना या प्रकारे तुम्हाला विभागून घेऊन उदाहरणं सोडवावं लागतील. तर पुढची उदाहरणं बघूया आपण, जे परीक्षेला येतात. तर बघा इथे एक उदाहरण दिलेलं आहे. विशिष्ट रकमेची रक्कम मध्ये किती होते, 9,982.50 रुपये प्रतिवर्ष 12% दराने असते. ठीक आहे. तर व्याज 10 मासिक चक्रवाढ आधारावर मोजले जाते. इथं 10 मासिक आहे. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे आपण काय बघितलं आधी, 6 बघितले, इथं 10 मासिक आहे. 3 वर्षासाठी घेतले का, नाही 2.5 वर्षासाठी आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला महिन्या वाईज घ्यावं लागेल. तर रक्कम शोधायची आहे. म्हणजे इथं काय दिलं तुम्हाला, चक्रवाढ व्याज दिलेलं आहे, तुम्हाला मुद्दल काढायची. ठीक आहे. तर बघा कसं गणित करता येईल आपल्याला. फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला, फॉर्म्युला सतत लिहत चला जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. हा आपला फॉर्म्युला आहे. तर आता कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. किती दिलेलं आहे आपल्याला, 9,082.50 दिलेले रास. ठीक आहे. तर शोधायचे प्लस. आता बघा मित्रांनो, इथे कॅल्क्युलेशन थोडंसं हे होणार. 2.5 वर्ष दिलेले आहेत. किती, 2.5 वर्ष. 2.5 वर्षाला जर महिन्यात केलं आपण तर किती होतं, 2 वर्षाची किती होतील, 24 आणि ते अर्ध म्हणजे 6, म्हणजे किती आहे ना, पूर्ण एकूण 30 महिने. आपल्याला काय 10 मासिक काढायचे, म्हणजे चक्रवाढ व्याजाचे टप्पे किती होतील, 10 मासिक आणि 3 टप्पे होतील. म्हणजे मुदत किती घ्यावं लागेल मग आपल्याला, 3 घ्यावं लागेल आणि हे 12% दिलेले आहे. आता बघा 12% दिले असल्यामुळे काय होणार आहे, प्रत्येक महिन्याला किती टक्का येतोय, 1% येतो. ठीक आहे. 10 मासिक येतं तर टक्केवारी किती होईल, 10 होईल. ठीक आहे. कारण इथं 12% प्रतिवर्ष दिलेलं आहे, आपल्याला 10 मासिक काढायचे. 12% म्हणजे 12 महिन्याची, तर 10 मासिकची किती, 10%. असं आपण त्याचं विभाजन केलं आणि मुदत किती होईल, 3 होईल, कारण की महिन्या वाईज करून घेतलं आपण त्याला 2.5 वर्षाला. आता गणित सोडवायचे तर याचे काय भाग करून घ्या. किती येणार आहे, 110 येईल. गुणाकार करून घेतला तर काय येईल पुढे, ते 11/10 कारण 10 एक 10 आणि इथं येणार आहे 9,082.50. बरोबर. आता इकडे मुद्दल इकडे घेऊन घ्या आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. किती येणार आहे, 9,082.50 गुणिला 10चा क्यूब करून घेऊ आपण, इथे होईल 1,000 आणि हे 11 गुणिला 11 हे असेच ठेवू. ठीक आहे. 3 वेळा लिहून घेऊ कारण की क्यूब मध्ये दिलेलं आहे. आता याचं कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही तर इथे काय होणार आहे, हा पॉईंट निघून जाईल. ठीक आहे मित्रांनो. पॉईंट निघून गेल्यानंतर काय राहणार आहे तुम्हाला इथे पुढे, बघा कारण की 2 पॉईंट नंतर होते.
50. तर हे 2 शून्य त्यासाठी गेले आणि 1 शून्य वाढून गेला. ठीक आहे, पॉईंट निघून गेला इथे तुमचा. आता द्यायचं आहे आपल्याला 3 वेळा 11ने भाग द्यायचा. बघा, पहिल्यांदा जर भाग दिला तुम्ही 11 9 99. ठीक आहे, परत 82 8 येणार आहे. 82 घ्यायचे म्हणजे 0 ॲड होईल आणि 2 संख्या घ्यायच्या. काय ना, 11 सती 77, 5 उरतील, 11 पाचशे 55 आणि 0 असे राहतील. ठीक आहे, पहिला 11 कटला. दुसऱ्या 11 9,07,500 ला भाग द्या. परत बघा, 11 8 88, 2 उरले, 27 झाले. 11 2 22, 27 वजा 22 केल्यावर 5 उरतील, डबल 11 पाचशे 55. ठीक आहे, पूर्ण संख्येला 82,500 ने भाग घ्या. डबल 11ने भाग द्या. काय येतो? 11 सत्ती 87, 11 सत्ती 77, 5 उरतील, 11 पाचशे 55 म्हणजे पूर्ण भाग किती जाईल? हा एवढ्याने मित्रांनो भाग जातो 7,500. आपल्याला तीच रक्कम शोधायची होती, म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. आता हे तुम्हाला समजून सांगते म्हणून वेळ जातोय. तुम्ही जेवढे कॅल्क्युलेशन फास्ट ठेवसाल तितक्या कमी वेळेत तुमचं हे उदाहरण सोडवणं होईल मित्रांनो. काल कसं केलं तर आता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. IMP फॉर्म्युला तुमचा पक्का पाठ असल्याशिवाय तुम्हाला मांडणी करता येणार नाही. इथे तुम्हाला काय दिलेलं होतं? रास दिलेली होती आणि तुम्हाला इथे रक्कम शोधायची होती. आता रक्कम शोधायची होती म्हटल्यावर काय, साहजिक इथे पॉईंटमध्ये दिलेली 2.5 वर्षामध्ये 9,982.50 रुपये 12% दराने मिळाले होते त्यांना. ठीक आहे, आता काय करायचं ना, 10 मासिक चक्रवाढ आधारावर मोजले होते. 10 मासिक म्हणजे 10 महिन्याचे चक्रवाढ व्याजाने. इथं 2.5 वर्ष होते. 2.5 वर्षाचं कॅल्क्युलेशन आपण महिन्यामध्ये कसं केलं? तर 2 वर्षाचे ते 24 महिने आणि 6 अर्ध म्हणजे 6 महिने, 30 महिने बरोबर मोजले आपण. आणि इथं 10 महिने चक्रवाढ व्याज होतं म्हणून आपण त्याला 30ला 3ने भाग दिल्यावर आपल्याला ते 3 टप्प्यामध्ये करावं लागलं. ठीक आहे, 3 टप्प्या म्हणजे आपल्याला मुदतीचे टप्पे किती ते 3 होते. त्या अनुषंगाने आपण मुद्दल काढली. ठीक आहे, कॅल्क्युलेशन लक्षात आले? कसे केले तर समोरच्या उदाहरणात अजून लक्षात येते. दुसरं उदाहरण आहे, हे पण 6 माहीवर आहे. तर बघा काय म्हणतोय, 5,000च्या चक्रवाढ व्याजात 1 वर्षासाठी वार्षिक 4% दराने वार्षिक आणि 6 माही चक्रवाढ व्याजात काय फरक असेल? फरक काढायचा आपल्याला. आता एका वर्षाचंच तर तुम्ही जर साधारण व्याजाचं जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल या चॅप्टरची, तर या सरळ एका वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि एका वर्षाचं साधारण व्याज हे सेम असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर काय असणार आहे ते 5 गुणिले 4 आणि 1 वर्ष भागीला जर 100 केलं तुम्ही किती येणार आहे? 2 शून्य कट्टी 520. ठीक आहे, म्हणजे किती येणार आहे? 200 येणार मित्रांनो. हे काय व्याज आहे. आता आपल्याला फरक काढायचा आहे, म्हणजे 5,000 प्लस आता हे व्याज आणि हे मुद्दल. तर मुद्दल प्लस व्याज जर केलं तुम्ही तर किती येणार ते 5200. ठीक आहे, हे झालं एका वर्षाचं साधारण व्याज. आता काढायचं आपल्याला चक्रवाढ व्याज बी घेतलं तुम्ही तर एका वर्षाचं एवढंच येणार. त्यासाठी तो फॉर्म्युला वापरायची गरज नाही. साधारण व्याजाने सुद्धा तुम्ही ते आन्सर लगेच काढू शकता. आता तुम्हाला इथं 6 माही चक्रवाढ व्याजाचं काढायचंय. 6 माही म्हटल्यावर काय, परत तेच 6 माही 1 वर्ष दिलेलं आहे तुम्हाला. दर किती आहे? 4% भागीला 2 करायचं आहे. तर 6 माहीचा टक्के किती येणार आहे? 2% येणार आहे. आणि भाग किती पडतील? 2. परत फॉर्म्युल्यात टाका. मुद्दल किती आली? 5,000. आता प्रत्येक फॉर्म्युला येणार नाही. 1 अधिक दर किती आहे आपला? 6 माहीचा आहे म्हणून 2%. ठीक आहे, भागीला 100. मुदत काय होईल? 1 वर्षासाठी 6 महिना किती होणार? 2 होणार. 2 वर्षासाठी 6 महिन्याला किती होणार? 4 होणार. ठीक आहे, 1 वर्षासाठी दिले म्हणून 2 घेतले.
आता कॅल्क्युलेशन करा. 5000 बरोबर बे 10 50 म्हणजे किती येणार आहे? 50 एका 50 आणि हे 51 भागिले 50 पॉवरमध्ये 2. ठीक. आता याचं कॅल्क्युलेशन मोठे होतील, त्यापेक्षा स्क्वेअर करू नका, सरळ सरळ घ्या. काय होणार? 50 एक 50 100, दुसरे 50 आणि 100. ठीक आहे. असं असं कॅल्क्युलेशन किती होतील? हे 2 गुणिले 51 गुणिले 51. आता 51चा स्क्वेअर जर माहीत असेल तुम्हाला, ते गणित सोपं जाईल. 51चा स्क्वेअर असतो 2601. याची डबल म्हणजे किती होणार? 202. हे झाले चक्रवाढ व्याजाचे 6 महिने. आता आधीच किती रक्कम आहे मित्रांनो? 5200. वजा करा 5200 यातून. फरक किती जाईल मित्रांनो? फक्त 2 रुपयाचा फरक आहे. म्हणजे आपल्याला फरक काढायचा होता, तर तो किती येतो? 2 रुपयाचा. 6 माही आणि वार्षिक मधला हा फरक होता. समजलं मित्रांनो? सोपं उदाहरण आहे. असे उदाहरण सुद्धा पडतात तुम्हाला. फक्त रिडिंग चांगली ठेवा आणि फॉर्म्युल्यामध्ये कसं पुट करायचं हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. एक फॉर्म्युला मित्रांनो, रास बरोबर मुद्दल ब्रॅकेटमध्ये 1 अधिक दर छेदात 100 मुदत वजा 1. आता हे फॉर्म्युला कशासाठी येतो मला मित्रांनो? तर हे उदाहरणं असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला मुद्दल काढायला लागत असते. आता मुद्दलमध्ये फरक का आला तुम्हाला? तर इथे बघा, तुम्ही आधी जे उदाहरण सोडवलं होतं, इथे पूर्ण जी रास आहे ती दिलेली होती. इथे काय झालेलं आहे, तुम्हाला इथे एक्झॅक्ट व्याज दिलेलं आहे मित्रांनो. काय बरोबर? व्याज दिलंय. व्याज दिलेलं आहे, पण तुम्हाला मुद्दल माहिती नाही. ते शोधायचं, त्यासाठी हा फॉर्म्युला लागतो आपल्याला. ठीक आहे. तर बघा, आपण रासच्या ठिकाणी काय घेणार आहे? 3762 रुपये. तर बघा, आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहून घेऊ, कारण की तुम्हाला लक्षात राहील. फॉर्म्युला काय आहे? रास बरोबर. आता हे कधी वापरायचं? तर बघा, तुम्हाला ऑप्शनमध्ये समजेल तुम्हाला. इथे रक्कम दिलेली आहे आणि त्याचं व्याज दिलेलं आहे. ठीक आहे. 2 वर्षाचं जे की चक्रवाढ व्याजाने दिलेलं आहे. इथे बघा, तुम्हाला ऑप्शनमध्ये ही संख्या जी रास दिलेली आहे, तर ती इथे तुम्हाला मोठी दिसते आणि इकडे मुद्दल दिसते. तर लक्षात ठेवा, जर काय वापरायचं इथे हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुम्हाला, की काय करायचं आपल्याला? मुद्दल ब्रॅकेटमध्ये नाही, ब्रॅकेट 1 अधिक दर छेदात 100 आणि मुदत. ठीक आहे. याला वजा 1 आहे. ठीक आहे. मग ब्रॅकेट कंप्लीट आहे. त्या फॉर्म्युलामध्ये आपण टाकणार. आता इथे रासच्या ठिकाणी आपण 3762 घेणार. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये 1 अधिक दर छेदात 100. मुदत आहे 2 वर्ष वजा 1. दर किती दिलेला आहे मित्रांनो? 9%. ठीक आहे. आधी काय करू आपण? ब्रॅकेट सॉल्व्ह करू. दर येणार इथे 100 100 आणि म्हणजे 109, कारण की इथे भाग जात नाही 9ने. बघा, आता गणित थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह आहे. कशा प्रकारे होतं बघा. सध्याकडे हात लावायची गरज नाही, आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणे आपल्याला. आता याचे आपल्याला स्क्वेअर काढून घ्यावा लागेल. 109चा जर स्क्वेअर काढला तुम्ही, तर लक्षात घ्या मित्रांनो, स्क्वेअर काढायची पद्धत काय असते? जर टायमर तुम्हाला नाही सुचलं तर काय करायचं? इथे 109 दिलेले आहे. 109चा स्क्वेअर काढायचा. सगळ्यात पहिले 9चा काढा, तो काही देणार 81 99 81 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचंय? 109 मध्ये तुम्हाला हे 9 ऍड करायचे. 109 मध्ये प्लस पुन्हा 9 ऍड केले तर किती येणार ते
18 बस हे अशीच्या अशी तुम्हाला इथे लिहायचे. झाला 109चा स्क्वेअर. ठीक आहे, हा 109चा स्क्वेअर आहे. आणि 100चा स्क्वेअर काय येणार आहे? येणार आहे 10,000. आता तुम्हाला इथे वजा 1 आहे, कारण आता ब्रॅकेट निघून गेले. त्याला तुम्हाला सॉल्व्ह करताना कसं घ्यावं लागेल बघा. 10,000 गुणिला 1 इथं वजा आहे, कारण असा तिरकस गुणाकार आहे तुम्हाला इथे. काही इथे छेद नाही, मग काय येणार आहे वजा 10,000 भागिले 10,000, कारण क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये तर काय येणार आहे समोर यातून जर 11,881 मधून 10,000 वजा केले तर काय होतं 1,881. मुद्दल छेदात 10,000. ठीक आहे, आता मुद्दल इकडे घेऊन घ्या. मुद्दल इकडे घेतल्यावर काय येणार आहे तुम्हाला 3,762 गुणिला 10,000 छेदात 18,81. ठीक आहे, 1,881. आता हे तुम्ही 1881 गुणिला जर 2 केलं तर 3762 उत्तर येईल तुमचं. मग इथे सरळ सरळ 2 न भाग जातो. ठीक आहे, कारण की याच्यात डबल 3,762 ही संख्या आहे. तर तुमची मुद्दल काय येणार सरळ तुम्हाला 2 गुणिला 10,000 केला 20,000 आहे तुमची मुद्दल. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं इथे याचं उत्तर असेल. कळलं काय झालं तर बघा मित्रांनो, आपण काय केलं इथं 109 आहे तर 100 आहे. ठीक आहे, कसे घेतले तर 1 प्लस 9/100 होतं, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 109/100 इथपर्यंत मला स्टेज कळाली असेल. इथं आपण काय केलं स्क्वेअर काढून घेतला, कारण की आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागणार होतं. 109चा स्क्वेअर काढला तो आला 11,881. 100चा 10,000 वजा 1 तिरकस गुणाकार केला तर आपल्याला इथे काय 11,881 म्हणून 10,000 वजा करावं लागले. मग आलं उत्तर 1881 छेदात 10,000. मुद्दल होती. मुद्दल आपण जी ही संख्या आपण इकडे घेतली आणि जे भागीला आहे ते गुणाला गेलं आणि जे वरती होते खाली येऊन गेले, म्हणजे डिवाइड मध्ये निघून गेले. तेव्हा आपण बरोबरच्या कडे आपण अदलाबदल जेव्हा करतो तेव्हा हे असं होईल. आणि ते तुम्हाला त्याचा भाग द्यायचा. तर 1881ला गुणिला तुम्ही 2 करून बघा 3,762 उत्तर येईल, कारण की डबल आहे संख्या त्याची. ठीक आहे, 2 ने भाग केला 2 गुणिला 10,000 म्हणजे 20,000 तुमचं इथे अचूक उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्याज 6 चक्रवाढ व्याज केल्यास, ठीक आहे, व्याज 6 चक्रवाढ केल्यास 16% वार्षिक व्याज दराने 5,000 ही रक्कम 5,832 रुपये किती वर्ष लागतील ते शोधा. होण्यासाठी किती वर्ष लागतील. ठीक आहे, आता इथं काय तुम्हाला मुद्दल दिली आहे, रास दिली आहे, तुम्हाला मुदत दिलेली नाही मित्रांनो. तर बघा 6 काढायचं. 6 म्हटलं लक्षात घ्या, परत कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा. कसं करतो आपण 6 किती दर आहे 16 भागीला 2 म्हणजे किती येणार आहे वर्ष किती आहे वर्ष काढायचे मित्र. ठीक आहे, तर 8 6 मुदत दिलेली नाही. तर बघा सिंपल आहे. आता जर तुम्ही एक अंदाज धरून चालला, ठीक आहे, तर आपण इथं ऑप्शन नाही घेऊ शकतो, कारण की काय झालं 5,000पेक्षा 5,000 आणि 5,800 मध्ये फक्त 832चा फरक. जर तुम्ही याला एका वर्षाचं साधारण व्याजाच्या कॅल्क्युलेशन मध्ये जरी घेतलं तर इथं तुम्हाला ट्रिक वापरावं लागेल, कारण की तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत बसले तर खूप वेळ चालला जाईल तुमचा. मित्रांनो कॅल्क्युलेशन तसं तुम्हाला करून दाखवणार आहे मी.
साधारण व्याज जर काढायला गेलं तुम्ही एका वर्षाचं, तर 5,000 गुणिले 16 गेला 100 काढा. ठीक आहे. इथे जाईल 2 शून्य शून्य कटले 16,85 म्हणजे तुम्हाला 800 रुपये एका वर्षाचं व्याज द्यावं लागेल, साधारण व्याज. पण इथं काय चक्रवाढ व्याज. म्हणजे एका वर्षात जर तुम्हाला 16% 800 रुपये द्यायचे, तर चक्रवाढ व्याजाने जसं त्याच्यापेक्षा मोठे असतील, 800 पेक्षा जास्त असणार आहे. तर तेच आपण इथे घेणार आहे एका वर्षासाठी. काय म्हणजे ऑप्शन 2 तुमचं इथे अचूक उत्तर असणारच आहे. तर ते अचूक कसं आहे हे बघण्यासाठी सांगतोय तुम्हाला. कारण की ही संख्या दुप्पट झाली आहे का? एका वर्षाचं कॅल्क्युलेशन काढलं तर 800 येतं. चक्रवाढ व्याज हार्डली 32 रुपये कसं 6 महिन्यात आले ते. तर ते बघायचं. त्याच्यामुळे बघा कसं करणार आपण. 6 महिन्याचा आपला फॉर्म्युला जो आहे तोच घेणार आपण इथे. इथे दिले तुम्हाला रास बरोबर 5,000 एक अधिक दर किती 6 महिन्याचा 8 पॉवरमध्ये 2 4 2 8 20 ठीक आहे. 4 सरळ भाग गेला आणि भाग झाला तर सरळ भाग देऊन घ्यायचा तर किती गेले 25 एक 25 प्लस 2 म्हणजे 27 येतात 25 पॉवर 2. ठीक आहे. 25 दुनी 50 म्हणजे 200 उरलं. 25 100 25 60 200 म्हणजे ते किती 8. 27चा स्क्वेअर रूट माहिती आहे का तुम्हाला? तो येतो 729. गुणाकार करून घ्या. 8 9 72 40 7 8 2 16 16 आणि 7 23 गेले 2 7 7 49 7 8 56 आणि 2 58 किती आलं 5,832 रुपये. ते किती एका वर्षातच होतात. एका वर्षात लागतील 5,800 व्हायला. ऑप्शन क्रमांक 2 तुमचा इथे अचूक उत्तर आहे. कारण आपण एका वर्षाच्या हिशोबाने 6 महिने काढला. उदाहरणे बघा 5,000 रुपये चक्रवाढ व्याज आणि वार्षिक 8% दराने वार्षिक चक्रवाढ रकमेवर 2 वर्षात मिळणारे साधारण व्याज यात काय फरक आहे? चक्रवाढ व्याज रकमेवर आणि साधारण व्याजावर किती फरक आहे हा काढायचा. बघा सोपं उदाहरण काय म्हणतं साधारण व्याज किती होईल 2 वर्षाचं. साधारण व्याज 2 वर्षाचं काढायचं कसं करतो आपण मुद्दत दर आणि काय वेळ किंवा मुदत हिला 100 घेतो. तर मुद्दल किती 5,000 दर किती 8% आणि मुदत किती 2 वर्ष याला 100 काढा. 8 2 16 16,85 म्हणजे किती येणार आहे 800 रुपये साधारण व्याज येणार आहे. तेच आता चक्रवाढ व्याजाने काढायचं आहे. कसं काढणार रास बरोबर मुद्दल किती आहे 5,000 रुपये एक अधिक दर किती 8% 100 वेळ किती दिलेला आहे 2 वर्ष दिली. कॅल्क्युलेशन मागचे सारखेच आहेत 5,000 4 2 8 25 25 एक 25 आणि 2 27 ठीक आहे 27 25 और 2 काय येणार आहे 5,000 27 27
पॉवरमध्ये 25 देणार आहे 25 8 आणि गुणाकार किती येईल तो गुणाकार 8 729 5832 म्हणजे साधारण व्याजने किती येणार आहे 5800 येणार आहे बरोबर हे काय व्याज होतं प्लस मुद्दल केली किती आलं ते 5800 साधारण व्याज आणि चक्रवाढ व्याजने किती आले 5832 जेव्हा वजाबाकी केली तर किती जास्त मिळेल आपल्याला 32 रुपये जास्त मिळतील ऑप्शन क्रमांक सी तुमचं इथे उत्तर असेल अजून एक फॉर्म्युला आहे आपल्याला दिलेला आहे जेव्हा उदाहरणामध्ये चक्रवाढ आणि साधारण व्याज याच्यामधला जो फरक दिलेला असेल तर काय करायचं तो तेव्हा हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे फक्त इथे तुम्हाला चेंज काय फरक दिलेला राहील मुद्दल मिसिंग असेल किंवा दर मिसिंग असेल किंवा मुदत मिसिंग असेल तेव्हा हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा मग याचा वापर कसा करायचा तर मग इथे उदाहरण दिले 2 वर्षासाठी 8% वार्षिक व्याजदराने ठराविक रकमेवर चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यांच्यातील फरक 144 रुपये आहे किती आहे बघा इथे काय दिलंय फरक दिलाय वेळ दिली दर दिलाय मुद्दल दिलेली नाही ठीक आहे तर फरक किती आहे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधला 144 रुपये याच्याच अवतीभोवती आपल्याला चालायचे दर किती दिलाय 8% आणि मुदत किती दिली 2 वर्ष ठीक आहे म्हणजे टाइम फॉर्म्युला आहे ना तर फॉर्म्युला लक्षात ठेवा आपल्या स्क्रीनशॉट काढून घ्या प्रत्येक लिहिणार नाही मी तर बघा डायरेक्ट किमती घेऊ आपण दोघातील फरक दिलाय ठीक आहे दर काढायची दर दिलाय 8 तिथं 100 आणि मुदत त्याला सॉल्व करायला किती येणार आहे 8 8 64 आणि येणार आहे 10,000 बरोबर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या येईल मुदत जाईल इकडे 144 गुणिले 10,000 भागिले 64 कितीने भाग जाईल आपण याला लांबी करू शकला असला ठीक आहे बघा किती जाईल 64 144 ठीक आहे नंतर 4 ने द्या या 10,000 डायरेक्ट 4 25 ठीक आहे म्हणजे इतर बरोबर काय येणार आहे 9 गुणिले 25 बरोबर किती येतं 0 0 9 5 45 5 4 4 9 2 18 4 22,500 रुपये तुमचं उत्तर येईल प्रश्न तुम्हाला समोर दिलेला आहे फक्त इथं किंमत किती फरक किती दिलेला आहे 152 दिलेला आहे ठीक आहे मित्रांनो आणि 5% वार्षिक दर दिलेला आहे हे तुमचं होमवर्क असेल हे तुम्ही सोडून कमेंटमध्ये फक्त सांगा मला काय असेल आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग